अरहंत वग्गो कोसंबी वासी तिस्सची कथा। अरहंताचे मन वाणी शांत असते, स्थळ जेतवन श्रावस्ती। संत तस्स मनन होती, संता वाचाच कम्मंच। सम्मं दैन्या विमुक्तस्सं उपसंतस्स तादिनो। अर्थ, जो खऱ्या स्वरूपात जीवनाला ओळखल्यानंतर शांत झालेल्या अरहंताचे मन देखील शांतच होते। जो खऱ्या स्वरूपात जीवनाला ओळखल्यानंतर शांत झालेल्या अरहंताचे मन देखील शांतच होते, तसेच त्याचे कर्म आणि वाणी देखील शांत होते। आता ऐकलं हे आपण, शांत होते म्हणते बा। आता हे नॅचरल अवस्था आहे। आता एखाद्यानं ऐकलं समजून घ्या, आता मी शांतच राहतो बा, वाटलं पाहिजे का मी अरहंत आहो, असं नाही होत। ते अंदरून निघते मग कधी कधी। ही नॅचरल अवस्था आहे, नॅचरल नैसर्गिक। जबरदस्ती आपण स्वतःले नाही लावून घेऊ शकत की आता मी शांत झालो बा, वाटलं पाहिजे की मी अरहंत झालो, असं वाटतं ना कोणाला। पण ते तशी अवस्था नाही आहे असं वाटून घेण्याची। ही अवस्था नैसर्गिक आहे, निसर्गमूलक आहे। त्याच्या शरीरामध्ये निसर्गानं जर त्याची अवस्था जशी तयार झाली असेल नैसर्गिक, तरच तो त्या अवस्थेला पोचू शकते। त्याला शिव्या दिल्या तरी त्याला त्रास नाही होत, त्याला कितीही त्रास दिला तर त्याला त्रास नाही होत, कारण तो अरहंत झालेला आहे। त्याला वेदना मनामध्ये उत्पन्नच होणार नाही, तो एकदम त्याच्यापासून मुक्त झालेला असते। तो सुखातूनही मुक्त झालेला असते आणि दुःखातून सुद्धा मुक्त झालेला असते। गाथा कथा अशी आहे, कोसंबी नगरातील एका तरुणाने प्रवज्जा घेऊन संघामध्ये प्रवेश केला। त्याला आता इतर लोक कोसंबी वासी तिस्स या नावाने ओळखू लागले। कोसंबी तेथे त्याचा वर्षावास पूर्ण झाल्यानंतर एका नगरवासियाने त्याला 3 चिवर व इतर वस्तू दान म्हणून देण्यास आणल्या असत। 3 चिवर व इतर वस्तू दान म्हणून देण्यास आणल्या असत। कोसंबीवासी तिस्स म्हणाला, मला या वस्तूची आवश्यकता नाही, मी या वस्तू घेऊन काय करू? माझ्याजवळ माझ्या गरजांची पूर्तता करून देणारा किंवा मला मदत करणारा श्रामणेरसुद्धा नाही। त्यावर नगरवासी म्हणाला, भंते, मी माझ्या मुलाला आपल्या शिष्य म्हणून देण्यास तयार आहे। तेव्हा कोसंबीवासी तिस्सने त्याला होकार दिल्यावर त्याने आपल्या 7 वर्षाच्या मुलाला त्याच्या स्वाधीन केले। तिस्सने त्याचा आपला शिष्य म्हणून स्वीकार केला। भंते, तिस्सने दिलेल्या यथायोग्य शिक्षणामुळे लहान श्रामणेरला लवकरच अरहंत पद प्राप्त झाले। काही दिवसानंतर ते दोघे भगवान बुद्धाकडे जाण्यास निघाले। दोघेही रात्र झाल्यामुळे एका गावात थांबले। भंते बिछाण्यावर झोपल्यावर त्याच्या बाजूला जमिनीवर बसूनच शिष्याने रात्र काढली। पहाटेला भंते उठले व बसलेल्या शिष्याला पाहून रागाने हातातील पंखा फेकून मारला। पंख्याचा दांडा शिष्याच्या डोक्याला लागला व तो आंधळा झाला। लहान श्रामणेरने भंतेला काही न सांगता एका हाताने डोळा झाकून दुसऱ्या हाताने सर्व कामे निमूटपणे केली। जेव्हा शिष्याने त्यांना तोंड धुण्यासाठी दातून आणून दिले, तेव्हा त्याचा डोळा फुटला असल्याचे त्याच्या लक्षात आले। आपल्यामुळे त्याचा डोळा फुटला म्हणून त्या भिक्षूला अतिशय पश्चाताप झाला। त्यांनी श्रामणेरला क्षमा मागितली असता
त्यावर शामनेर म्हणाला, "भंते, मी क्षमा करतो, परंतु यात तुमचा काहीच दोष नाही. माझ्या अकुशल कर्माचा यामध्ये दोष आहे." शिष्याने त्यांचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते शांत झाले नाही. भंते तिस्सने त्या शिष्याला बुद्धाकडे नेले व त्यांच्या समोर सर्व हकीकत कथन केली आणि या लहान शामनेरासारखा शिष्य मी पाहिला नसल्याचे सांगितले. त्यावर तथागत म्हणाले, "भंते, जो दुराचरणापासून मुक्त झाला आहे तो दुसऱ्यावर कधीही रागावत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही. त्यांचे मन व इंद्रिय शांत झालेले असतात." असे सांगताना तथागतांनी ही गाथा उच्चारली. तात्पर्य: व्यक्तीने आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवावे, मन शांत ठेवावे. दुसऱ्याकडून अनवधानाने चूक झाल्यास त्याला क्षमा करावी. वैरत्वाची भावना निर्माण होऊ देऊ नये. वैराने वैर वाढतच जाते. वैर वाढतच जाते असे भगवंतांनी म्हटले. बघा किती थोड्या याच्यामध्ये किती विश्लेषण करून मांडलेलं आहे. आता हे जेव्हा आपण ऐकतो तर आपण काय बरेच जण याचं काय हे समजतात, आता एखाद्यावर प्रयोग करून पाहतो बा, नाही होत. जोपर्यंत कर्म पूर्ण तयार होत नाही, अनेक अवस्था घेत नाही तो, त्याचं चित्त त्याप्रमाणे परिपूर्ण कुशल कर्माचं एक उच्चांक अशी गाठत नाही, तोपर्यंत ही अवस्था येत नाही. हे जरी एक सवा पानामध्ये जरी असं नाही लिहिलेलं, पण हे लय मोठं तत्त्वज्ञान आहे. अनंत अवस्था ही साधी आणि सोपी नाही आहे का अशी भेटली बा लवकरच, अच्छकाले प्राप्त नाही होत. किती त्यानं ही अवस्था तेव्हाच प्राप्त होते जेव्हा त्याला 1 रुपयाचाही मोह नसला पाहिजे. धन संपत्ती सगळं त्यागून, तिची गाडी बी तिच्या नावावर नसते, कुठली धनसंपत्तीच्या नावावर नसते, कुठला त्याला लोभ नसते, कुठला त्याला मोह नसते, काहीच नसते, तेव्हाच ती ही अवस्था प्राप्त होते. तशी होतच नाही. त्या अवस्थेचं तेच रूल आहे. पहिलं भगवंताला पाना, तुम्ही सगळं त्यागलं आहे ते ना. त्याच्या अंगावर नावावर ना जमीन होती, ना गाडी होती, ना घोडी होती, ना काही होतं, ना काहीच नव्हतं. पूर्ण त्यागून त्यांनी ती अवस्था प्राप्त केली. म्हणून काहून म्हटलं गेलेलं आहे तर दुःखाचे मूळ कारण तृष्णा, राग, द्वेष, लोभ, मोह. स्पष्ट सांगितलं आहे भगवंतांनी. दुःख आहे जगात, दुःखाला कारण आहे राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे. लोभापासून मग आपण असं सुखी का होतो? लोभ म्हणजे पैसा, धनसंपत्ती का होतो? कारण भावचक्राची चलन आहे ते, भावचक्राची चलन आहे ते. आणि भावचक्र हे दुःखावर जन्म झालेला आहे भावचक्राचा. हाव 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 हाव, प्रगती 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 प्रगती. प्रगती म्हणजे लोभ लोभ लोभ, मोह मोह, प्रगतीचा मोह. हे दुःखावर चक्र चालत आहे. दुःखावर सुख दुःख सुख दुःख सुख दुःख, आलं लक्ष? आणि हे चक्रकानी ह्या चक्राला बॅलन्स ठेवण्यासाठी, या सुखदुःखाच्या चक्राला बॅलन्स ठेवण्यासाठी भगवान बुद्धांनी महान धम्म तयार केलेला आहे. हा धम्म त्यासाठी आहे का तुमच्या ह्या रागावर, देशावर, लोभावर, मोहावर बॅलन्स राहिला पाहिजे. बॅलन्स धम्माची चादर असली पाहिजे अंगावर. ती जर नसल ते फुटते. मग पहा, कोणी हिंसा करते, कोणी चोरी करते, कोणी व्यभिचार करते, आहे का नाही, कोणी मग नशा करते. विविध स्वरूपाच्या मग घटना घडत राहतात. आणि हे याचमुळे होतात कारण दुःखाचं कारणच ते आहे. ह्या 4पैकी दुसऱ्या कारणानं घटनाच घडत नाही. रागानं घटना घडते, द्वेषानं घटना घडते, लोभानं घटना घडते आणि मोहानं घटना घडते. ह्या 4च कारणं आहे ते घटना घडण्याच्या मागं, दुसरं कारणच नाही आहे. याच्याच लेकरं आहे. मग ते बाकीचे कोणते लेकरं आहे? द्वेष, वैमनस्य, ईर्ष्या, संशय, जे काय अजून येते, मत्सर, ह्याचे जेवढे आहे मग याचे लेकरं येते लहान लहान. याचे धागेदोरे तयार होते, असे जाडे लहान लहान सूक्ष्म सूक्ष्म. आणि त्यापासून मग
ते म्हणतात ना, हिंसा कशी झाली, घटना कशी घडली, हे कसं झालं, चोरी कशी झाली, लय सूक्ष्म सूक्ष्म दोरे असतात त्याचे जुडलेले. म्हणून जे धम्माच्या मार्गे जे दान पारमी करत राहतात त्यांच्या घरी चोरी होत नाही म्हणते, असे भगवंत म्हणतात. पारमी आहे ती, हिंसा होत नाही, चोरी होत नाही. ती पारमी त्या धम्माच्या सानिध्यात म्हणजे फिट झाली पाहिजे अशी. ती जे चक्राची याच्यात आहे ना, ते अशी अशी झाकणबरोबर फिट झालं पाहिजे व्यवस्थित. तर काहीच दुष्परिणाम आतमध्ये ज्या घरात आपण राहतो, ज्या हे जे शरीराचं जे हे घर आहे याच्यात मग ते रागाचा प्रवेश नाही होत, लोभाचा प्रवेश नाही होत, द्वेषाचा प्रवेश नाही होत, मोहाचा प्रवेश होत नाही. ज्यापासून आपली हानी होते मनुष्याची एखाद्या रागामुळे, द्वेषामुळे, लोभामुळे, मोहामुळे, जे इतरांच्या माध्यमातून होऊ शकते. जर धम्माचं बल त्या लेवलनं तयार झालं तर कुठल्याच प्रकारची हानी होत नाही. पण ती कशी करायची, कसं होईल बा, हाच तर अभ्यास आहे. हाच तर अभ्यास आहे सगळा धम्माचा. हे मी पण नाही सांगू शकत. म्हणून असल्यानंतर तिथं मध्ये चिवटपणा करू नये. असल्यानंतर दान पारमी विविध स्वरूपाची असते. श्रमदान असतात, भोजनदान असते, विविध प्रकारचं दान असते. लोभ जास्त आला, लोभाचं दान करावं लागते. नाहीतर लोभ म्हणते नाही एवढंच राहू द्या, राहू द्या, राहू द्या, नाही राहते ते कुठं ना कुठं फुटते मग ते झपकन, आहे का नाही. तर असे लय उदाहरणं आहेत. आणि म्हणून का नाही ते बरोबर त्याचे मार्ग मोकळे करावे लागतात. आणि नाही केले तर मग हानी होतात. म्हणून त्या चक्रामध्ये धम्म फिट झाला पाहिजे व्यवस्थित त्या सगळ्या यंत्रणेमध्ये. आणि त्याला फिट करण्यासाठी आपण त्याचा वारंवार अभ्यास केला पाहिजे. आणि आपण तो कराल अशी मी आशा बाळगतो आणि तेच थांबतो. साधू साधू साधू.